आता मला पाळीव प्राण्यांबरोबरचे त्यांचे अनुभव सांग. म्हणजे तुला त्यांचे भावना समजतात, त्यांची वागणूक समजते किंवा एखादा आजार समजतो का? हो. कसं असतं बघा, आपला आयुष्यात एक पण प्राणी किंवा एक पण प्लांट फॉर दॅट मॅटर ऋणानुबंध सेवा येत नाही. म्हणजे त्यांना काही ना काही कार्मिक कनेक्शन असायला पाहिजे, एक गोष्ट आहे. ॲनिमल कम्युनिकेशनमध्ये आपण असं म्हणतो की प्रत्येक प्राण्यांचं किंवा प्रत्येक पाळीव प्राणींचा रोल असतो आपल्या फॅमिलीमध्ये. हा रोल म्हणजे त्याला आपण कधी कधी कोणाचा एखादा घराचा लोकांचा आजारपणा स्वतःवर घेणं, कधी कोणाचं असं काही मनातलं त्यांचं एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल किंवा नॉर्मली घरातलं जे वागणूक असतं ते पण ते स्वतःवर ओढून घेतात. आणि त्याचे 2 प्रकार आहेत. म्हणजे एकाला आपण मिररिंग म्हणतो. मिररिंग म्हणजे आपण जे करतोय आपला प्रतिबिंब त्या प्राण्यावर पडतं. आणि तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देतो. एक प्राण्याशी मी बोलत होतो आणि प्राण्यांना सांगितलं, म्हणजे पेट पेरेंटनी मला सांगितलं की हा आहे ना सारखं घरातलं सगळं दिवारात जाऊन असं त्याला खणायचं काम करत असतो. म्हणजे कंटिन्युअसली तो काहीतरी त्याने पूर्ण दिवार घरात ती त्याला असं खोदून टाकली आहे. हो, भिंताला खोदून टाकली आहे. तर मी त्याला विचारलं, बाबा तू असं भिंताला का खोदतो, तुला असं काय मिळतं त्याच्यावरनं? तो म्हणतो, नाही नाही, मी घरातलं हे जे हस्बंड वाईफ आहे त्यांना मी मिरर करतोय. मी सांगितलं म्हणजे सारखं काय? तर त्याने सांगितलं की घरातले जे हस्बंड वाईफ आहे ते खूप छोटी छोटी बारीक बारीक गोष्टात पकडून त्याच्यावर भांडण करत असतात. आणि त्यावर रिफ्लेक्शन मी त्यांना असं हे करून भिंताला खोदून दाखवतोय की तुम्ही हे तुमचं माझं रिफ्लेक्शन तुमचा तुमच्या वागणुकीचं मिररिंग मी करतोय. हो. तर तसं ते मिररिंग स्वतःवर घेत असतात. आणि हा मिररिंग म्हणजे इट्स नॉट नेसेसरी की तुम्ही त्या जागेला असायला पाहिजे. म्हणजे दुसरा एक अनुभव मला आठवतो की एक कुत्रा होता. परत त्याच्याशी तो विशेष संध्याकाळी 6 ते 8 2 तासात, म्हणजे संध्याकाळी 6 ते 8च्या आतच तो खूप भुंकायचा आणि त्याला असं खूप वेगळंच वागायचं. तर घरातल्या लोकांना वाटलं की असं का वागतो, नॉर्मली तर ओके असतो. जेव्हा मी त्याच्याशी संवाद साधला, मग त्याने सांगितलं की मी आहे ना घरातले वडिलांना मिरर करतो आहे किंवा त्याचं मी प्रतिबिंब स्वतःवर घेतो आहे. हे वडील जेव्हा आता इथे नाही आहे, ते अजून कुठे राहतात आणि संध्याकाळी त्यांना असं फॅमिली खूप मिस होत असते. तर संध्याकाळची वेळ मला त्यांना घरी यायचं असतं आणि कारण ते त्यावेळेला मिस करत असतात घराच्या लोकांना, म्हणून मी भुंकतो. म्हणजे त्यांची जी वेदना आहे मी स्वतः त्याला रिफ्लेक्ट करतो स्वतःवर. मग जेव्हा मी ते पेट पेरेंटशी बोललो किंवा ते काकूंशी बोललो, त्यांनी सांगितलं हो माझे हस्बंड आहेत ते मर्चंट नेव्हीत आहे आणि तिथे असताना त्यांना असं आता अर्ली रिटायरमेंट पण घ्यायचं आहे, त्यांना परत यायचं आहे. तर असे ते रिफ्लेक्शन हा प्रकाराने दाखवत असतात. आणखीन कुठले, म्हणजे साधारण लोकांच्या घरामध्ये कुत्रेच असतात नाही का? हो, कुत्रे असतात किंवा मांजरे असतात किंवा कासव पण असतात. कधी कधी कासव तसं म्हणतात की कधी कधी ते लिगल नसतं, पण कुत्रे मांजरे असतात. आणि त्याच्यात आजारपणाचं पण असतं. म्हणजे बरेच अनुभव कम्युनिकेशनमध्ये असा अनुभव आला आहेत की एखादा, म्हणजे कासवाचा अनुभव देतो तुम्हाला. त्या कासवाचं ब्लड प्रेशर खूप वाढायचं आणि वेटकडे घेऊन जायचं, तेव्हा म्हणायचं की आला नॉर्मलच आला, काहीच प्रॉब्लेम नाही. जेव्हा मी कासवासोबत कनेक्ट केलं तर कासवाने सांगितलं की ह्या घरातले जे म्हातारे म्हणजे ते काका आहेत, ते काकांचा ब्लड प्रेशर शूट होतो आहे आणि तो ब्लड प्रेशर मी स्वतःवर घेतो आहे. काळांतरी काय झालं, एक दिवशी मला कॉल आला त्यांचा की हा माझा कासव ब्लड प्रेशर वाढल्याने मेला. आणि त्याच काळात, म्हणजे ते 2-3 आठवड्याच्या दरम्यान ते काकांचं पण ब्लड प्रेशर खूप शूट होत होता. म्हणजे डिरेक्ट कनेक्शन असतं त्यांना जसं वाटतंय विजवेस ते जे भोगवत असतात ते. तसा मांजराचा पण प्रकार आहे. म्हणजे आणि हे खूप कॉमन अनुभव असतात की एखादा आपण घरी जे बोलत असतो ते मांजरांना वगैरे किंवा पेट्सला कळत असतं. म्हणजे एक मांजराने असं सांगितलं की ती पळून गेली. म्हणजे ते कधी कधी लॉस्ट ॲनिमल्सचे केसेस येतात. तर मी विचारलं तिला की बाबा तू का पळून गेली? तिने सांगितलं मी पळून गेली कारण ही घरातली लोक मला वेटकडे घेऊन जाणार होती आणि मला वेटकडे जायचं नव्हतं. तर अशा पण प्रकार होऊ शकतात. नंतर दुसरा एक अनुभव, एक दुसरा कुत्रा होता, तो कुत्रा परत हरवला होता. मी जेव्हा त्याला विचारलं की तुझा हरवल्याचं कारण काय, मग त्यांनी सांगितलं की घरातले लोक ना त्यांना नको आहे की मी त्यांच्यासोबत राहावं आणि ते त्याच्याचमुळे त्याला घरी खूप ओरडाओरडी करतात, खूप भांडणं करतात आणि मला असं वातावरणात नाहीच राहायचं आहे, म्हणून मी पळून गेलो आहे. आणि दिस इज 2 वे कम्युनिकेशन. म्हणजे मी जेव्हा त्यांच्याशी बोलत असतो तेव्हा ते मला समोरून सांगत असतात की आता करायचं काय. म्हणजे या केसमध्ये त्या कुत्र्याने सांगितलं की त्यांना जेव्हा नको असतं माझ्यासोबत नाही राहायचं आहे तर मी नाही येत परत, पण त्यांना असं पाहिजे की आपण एकत्र राहू, काहीच प्रॉब्लेम नाही. तर दे ऑल्सो कम बॅक. आणि जेव्हा ते तिथे हरवलेले असतात तेव्हा
जेव्हा त्यांना परत यायचं असतं ते तिकडचे त्याचं लोकेशन पण देत असतं की कुठे आहेत ते नेमके. असं घडलंय? असं घडलंय. हो. कधी, म्हणजे काय दिलं लोकेशन? म्हणजे बघा एक बरेच उदाहरण आहेत. मी तुम्हाला एक कॅटचं उदाहरण देतो. म्हणजे एक मायतेक म्हणून कॅट होती. मणिपूरला मला कॉल आला होता की माझी कॅट आहे ती पळून गेली. पहिल्यांदा मी प्रश्न विचारला की तू का गेली. तिने सांगितलं की बघ कसं आहे की घरी टेम्परेचर चेंज झालं, माझी जागा चेंज झाली, मला ते वातावरण जमलं नाही म्हणून मी गेली. आणि मी जिथे झोपायची ती जागा अजून दुसरी कुठली पेटला दुसरी कॅटला दिली आहे म्हणून मला ते नकोच आहे. म्हणून मीच म्हणजे मी अपसेट आणि मी गेली आहे. तर जेव्हा मी ते पेट पेरेंटशी बोललो तिने सांगितलं की हो घरी रिनोव्हेशन चालू होतं, म्हणजे ती वरती झोपायची, आता तिला खाली आणलं आहे मी, तिथे टेम्परेचर पण वेगळंच आहे तिथे. आणि कॅटने सांगितलं होतं की मला वास येते आहे केमिकल्सची. तर तिने सांगितलं की आम्ही पेंटिंग करतो आहे म्हणून ती वास पण बरोबर आहे. आता ती गेली. पेट पेरेंट मग काय आपण जेव्हा एखादे पेटसोबत राहत असतो आणि तो पेट जेव्हा हरवतो तेव्हा आपल्याला खूप एन्झायटी वेदना, म्हणजे आपल्याला ते बघावत नाही की आपला पेट कुठंतरी गेला आहे. तर खूप एन्झायटीमध्ये होतं ते पेट पेरेंट. जेव्हा मी ते मायतेकला विचारलं की बाबा ते तुझी आई रडती आहे तिकडे, तर माहीत आहे मला, पण माझी जागा गेली आहे, आता मला जेव्हा यायचं आहे तेव्हा मी येईन. तिला सांगा जेव्हा घरी कोणीच नसेल किंवा जेव्हा घरी तुम्ही खूप शांत असाल, तुमच्यामध्ये जास्त एन्झायटी नसेल, त्या काळी मी येईल. आणि तिथपर्यंत तुम्ही मला शोधायचा पण प्रयत्न करू नका, कारण मी तुम्हाला माझं लोकेशन पण दाखवणार नाही. आता मला माहीत नव्हतं तेव्हा की मणिपूरचे म्हणजे गृहस्थ होते. मग तरी मी कम्युनिकेट करताना तिने मला बेसिक जागा दाखवली की असं एक स्लोप आहे आणि थोडे असे आपण हट्स आहेत असे जागा आहे आणि त्या स्लोपवरनं परत खाली जाता येतं. मी सांगितलं की काय डोंगरासारखी जागा मला दिसते. ते म्हणते हो मी मणिपूरला आहे आणि तुम्ही म्हणता जागा तशीच आहे. पण जागा दाखवायला मी परत मायतेकला विचारलं, मायतेकने मला जागा नाही सांगितली. आणि बरोबर रात्री 2:30 वाजता म्हणजे मी जेव्हा बोलत होतो त्यांच्याशी, मी त्यांना सांगितलं की रात्रीला ना तुम्ही पॉसिबल असेल तर दार हाफ ओपन ठेवा आणि बघा ती येते का. आपण देर आर टेक्निक्स वेर वी कॅन आस्क देम, रिक्वेस्ट देम टू कम. आणि आम्ही बोललो तिच्याशी आणि बरोबर रात्री 2:30 वाजता ती आली. आणि ती जेव्हा झोपली होती तिची म्हणजे पेट पेरेंट, तेव्हा ती आली आणि त्यांच्यासोबत बरोबर झोपून गेली. म्हणजे तसे ते लोक हे दाखवत असतात लोकेशन्स. अजून असं कधी झालंय का की त्या पेटनी असं काहीतरी घरातलं रिव्हील केलं किंवा असं काही? हो, म्हणजे बरेच असे अनुभव आहेत. त्याच्यात एक म्हणजे एक मला कोणाचा तरी असं कॉल आला होता की माझ्या घरी चोरी झाली आहे, म्हणजे थेफ्ट झाली आहे. आणि ही थेफ्ट एकदाच नाही 3-4 वेळा झाली आहेत. आणि मला 2 लोकांकडे चावी असते, एक माझी मेड असते तिच्याकडे आणि एक घराचा वॉचमॅनकडे. मला डाऊट मेडवर आहे. माझ्या घरी कुत्रा आहे लिओ म्हणून, तू तिला विचार, त्याला विचार की काय. मग लिओला विचारलं. तुम्ही लिओला विचारलं? मी लिओला विचारलं. हो. लिओने सांगितलं की मला हे दोघांमध्ये कोणीच काहीच नाही केलं आहे, ते दोघे एकदम निस्पृह आहेत, त्यांनी काहीच त्यांची चुकी नाही आहे. मला सांगितलं लिओ माझं चोरी कशी झाली. नाही, अजून एक माणूस येतो ना घरी, त्याच्याकडे चावी पण आहे आणि त्याने आत्ता नाही खूप पूर्वी वर्षापासून तो चोरी करून आला आहे. मग हे काकूंनी मला सांगितलं की माझे एक्स हस्बंड कधी कधी घरी येतात. तर तेवढी डिटेल्स सांगत असतात ते लोक, कारण लिओला माहीत पडलं की हे लोक आता पोलीसकडे जाणार आहेत आणि ह्या दोघांचं म्हणजे मेड आणि वॉचमॅनबद्दल कंप्लेंट करणार आहेत. आणि लिओ वॉज सो प्रोटेक्टिव्ह अबाउट देम की त्याची काहीच चुकी नाही, त्याला तुम्हाला काहीच सांगू नका. पण हे जेव्हा आपण एखाद्या माणसाला सांगतो तेव्हा त्यांनाही एक्सेप्ट करणं थोडं जड जात असतं की अरे बाबा माझे घरातले लोक. आणि दुसरा माझा एक अनुभव आहे, अंधेरीला JB नगरला माझा एक मित्र राहायचा, म्हणजे अजून पण राहतो तिकडे. तो स्ट्रे डॉग्सला फीड करतो. त्याच्यातने 3-4 स्ट्रे डॉग्स त्याच्या खूप जवळ आहे. तर एकदा काय झालं की त्याच्या घरी चोरी झाली आणि तेव्हा ते स्ट्रे डॉग त्याच्या जवळपास पण नव्हते. पण तरी त्यांनी मला विचारलं की बघ त्यांना काय माहिती आहे का. तर तेच त्याच्याकडनं सिम्बा आणि मॅक्स हे 2 डॉग्स होते. तर सिम्बानी मला अगदी खूप डिटेल्स दिले, म्हणजे डिटेल्स ॲज इन तो बरोबर चोरचं वर्णन करतो आहे की तो हाईटमध्ये छोटा आहे, त्याचा अंगठाला एक असं मोठासं नख आहे आणि तो घरी गेला आहे. आणि नंतर मी सांगितलं एवढं तुला माहीत असताना तू का असं भुंकलं नाही किंवा तुम्ही काय आवाज नाही केला. मग नाही गेला, माझ्या आधी पण आला होता आणि पूर्वी पण त्यांनी पैसे मागितले होते आणि काम करायचं त्यांचं घरचं. मग असं लक्षात आलं की आता त्यांचा घरातला कुठला तरी एखादा म्हणजे नोकर वगैरे असू शकतं.
आणि जेव्हा विचारलं की का तू त्यांना ट्रॅक करायला आपला हेल्प करत नाही, मग तेव्हा त्यांनी सांगितलं की बघ त्याला ना पैशाची गरज आहे म्हणून तो आला आहे घरी. आणि तुम्ही आता हे कसं झालं मला ह्याचा प्रकार पण माहीत, म्हणजे मला असं लॉजिक बसत नाही, पण त्यांनी सांगितलं तो घरी आला आहे, घरातनं त्यांनी मंदिराचे एक पण तिकडे काही दागिने होते ते काहीच चोरी नाही केलं आहे, फक्त कपडे आणि पैसे चोरून हा केला आहे, त्याला पैशाची गरज आहे, त्याला सोड, तू असं सांगू नको की हा माणसाने केलं आहे, असं सिम्बानी आता सांगितलं. सिम्बानी सांगितलं. मी सांगितलं पण बाबा चोरी झाली आहे मग आता काय, कारण पुढच्या वेळी असं झालं ना मीच लक्ष ठेवेन. आणि कट टू दॅट, जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी एक छोटासा असा उंदर पण घुसत असतो, शिरत असतो आतमध्ये त्यांचा दरवाजा, ते बंगलोत राहतात, तर एखादा उंदीर पण शिरतो आत, तेव्हाच ते आवाज करायला लागतात आणि भुंकायला लागतात. तर एवढे ते प्रोटेक्टिव्ह आता झाले त्यांचे, जे त्यांची म्हणजे असं त्यांना खाऊ वगैरे देतात त्यांच्यासाठी. म्हणजे पाळलेले नसले तरी सुद्धा ते त्यांच्याशी. ओ येस येस. इनफॅक्ट त्याच्यात कसं असतं की बरेच लोक त्यांना खाऊ वगैरे देत असतात किंवा त्यांना नर्चर करत असतात आणि वेगळ्या लोकांचे वेगळे नाव ठेवत असतात त्यांना, तर त्यांना ते बरोबर कळतं की तुम्ही त्याला कुठल्या नावाने ओळखतात किंवा ते, तर तसं असतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.